हालेलुया बोलेंगे हालेलुया 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 परमेश्वर महाराज की जय परमेश्वर महाराज की जय परमेश्वर महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। प्रभु को धन्यवाद देती हूँ। प्रभु आज हमें 14 दिन में भी उपवास करने के लिए लेकर आया। देवाला धन्यवाद की देव 14व्या दिवशी उपवास करून आपल्याला देवाच्या मंदिरात घेऊन आला। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाची स्तुती असो। अब हम आज का वचन देखेंगे। या आपण आजचं वचन पाहूया। हम निकालेंगे यूहन्ना अध्याय 8 योहान अध्याय 8 जॉन चैप्टर 8 योहान अध्याय 8 और उसका 34 से त्याचं 34 पासून। जॉन योहान अध्याय 8 अध्याय 8 चैप्टर 8 अध्याय 8 उसका 34 से त्याचं 34 पासून उसका 45 तक हम पढ़ेंगे। 45 पर्यंत आपण वाचूया। येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे। दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो। म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करीत तर तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त व्हाल। तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता। मी माझ्या पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता। त्यांनी त्याला उत्तर दिले, आमचा पिता अब्राहम। आणि येशू त्यांना म्हणाला, जर तुम्ही अब्राहमाची मुले आहात तर अब्राहमाची कृत्ये करा। परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला, म्हणजे मला तुम्ही आता जीवे मारायला पाहता, अब्राहमाने असे केले नाही। तुम्ही आपल्या पित्याचे कृत्ये करता। ते त्याला म्हणाले, आमचा जन्म जातकर्मापासून झाला नाही, आम्हाला एकच पिता म्हणजे देव आहे। येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असते, कारण मी देवापासून निघालो आलो आहे। मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठवले। तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही। तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून आला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता। तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि जो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही। तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण जो लबाड व लबाडीचा बाप आहे। पण मी तुम्हाला खरे सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही। हम प्रार्थना करेंगे। पवित्र पिता, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध से वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। हम यूहन्ना अध्याय 8 में हम देखते हैं कि यीशु और इस्राएलियों का वार्तालाप हम देखते हैं। आणि योहान अध्याय 8 मध्ये आपण येशू आणि इस्राएली लोकांचा वार्तालाप पाहतो। यीशु ने उनसे सच कहा आणि येशू त्यांना खरं सत्य म्हणाला, परमेश्वर की ओर से आया है, तो मी देवाकडून आलेलो आहे। लेकिन वो सच सुन नहीं सके, पण सगळेजण ते ऐकू नाही शकले, उन्हें सच अच्छा नहीं लगा, त्यांना ते सत्य आवडलं नाही। इसीलिए वो यीशु के साथ वाद विवाद करने लगे। आणि म्हणून ते येशू बरोबर वादविवाद करू लागले। इसलिए यीशु ने कहा, मैं तुमसे सच कहता हूँ कि जो कोई पाप करता है वो पाप का दास होता है। आणि तुम्हाला सत्य सांगतो की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास होतो। इसलिए प्रियो, जो कोई पाप करता है, तो पाप का मतलब क्या है? जो हमें मालूम है कि हमें ये नहीं करना है और हम करते हैं, वो पाप है। आणि पापाचा अर्थ आहे की आपल्याला माहित आहे की ही गोष्ट नाही केली पाहिजे आणि जर आपण ते करतो तर याचा अर्थ पाप आहे। परमेश्वर ने क्या कहा? नया करार क्या कहता है? आणि नवीन करार काय जो मालूम है ये नहीं करना है, आणि आपल्याला जे काही माहित आहे की नाही केलं पाहिजे। जैसे आदम और हवा को मालूम था कि ये फल नहीं खाना है, आणि आदम हव्याला माहित होतं की हे फळ नाही और खायचं, उन्होंने वो खाया, आणि त्यांनी ते खाल्लं, वो है पाप। आणि ते आहे पाप। मतलब जो किया उन्होंने, फल खाने से वो पापी नहीं हुए, उन्होंने जो तोड़ी, आज्ञाओं को तोड़ा, जो उनको मालूम था इसे खाना मना है, वो किया, इसीलिए वो पाप हो गया। आणि त्यांनी फळ खाल्लं म्हणून ते पापी नाही ठरवण्यात आले, पण त्यांना जी आज्ञा देण्यात आली होती की हे फळ खाऊ नका, पण न करता त्या लोकांनी खाल्लं म्हणून त्यांच्यासाठी ते पाप पडलं। पाप क्या करता है? दास बनाता है। आणि पाप काय करतं? आपल्याला दास गुलाम बनाता है, आपल्याला गुलाम हमें बनवतो। परमेश्वर के घर में रहने नहीं देता। देवाच्या घरात आपल्याला राहू देत कुछ नाही। लोग बच्चे कैसे अपने घर में रहते हैं, आणि मुलं कशी आपल्या घरात राहतात, लेकिन गुलाम घर के बाहर रहते हैं। म्हणजे दास आहे ते घराच्या बाहेर राहतात, उनको घर में रहने की मुभा नहीं रहती। त्यांना घरात राहण्याची मुभा नसते। इसीलिए प्रियो, यीशु मसीह ने कहा है कि हर इंसान ने क्या करना चाहिए? अपने पापों को कबूल करना चाहिए। आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला की प्रत्येक मनुष्याने आपले पाप कबूल केले पाहिजे। यीशु कहता है कि मैं जानता हूँ तुम लोग अब्राहम के वंशज हो, आणि येशू म्हणतो की मला माहित आहे तुम्ही अब्राहमाची मुलं लेकिन आहात, फिर भी तुम गुलाम हो। पण तरी सुद्धा तुम्ही गुलाम आहात। क्यों? का? इसलिए क्योंकि यीशु मसीह जो सच कह रहा था, उस सच को वो स्वीकार नहीं कर रहे थे। वो क्या कर रहे थे? झूठ को
ग्रहण किया था, जिस झूठ के आत्मा ने उनके अंदर झूठ डाला था उसके अनुसार वो चल रहे थे। आणि यासाठी कारण प्रभू येशू त्यांना सत्य सांगत होता आणि सत्यावरती ते लोक विश्वास ठेवत नव्हते, पण खोट्यावरती जे खोटं शैतानाने त्यांच्या मनामध्ये टाकलेलं त्या खोट्यावरती ते लोक चालत होते। इसलिए प्रियो वहाँ ऐसा लिखा है कि तुम परमेश्वर के पिता की ओर से नहीं परंतु शैतान की ओर से। आणि म्हणून इथे देवाचं वचन म्हणतं की तुम्ही पित्याकडून नाही पण तुम्ही शैतानाची मुलं आहात। वो आरंभ से हत्यारा है, तो प्रारंभापासून कोण हत्यारा आहे, उसमें सत्य नहीं है, त्याच्यामध्ये सत्य नाही, कभी सत्य में स्थिर नहीं रहा। तो कधीच सत्यात टिकून नाही राहिला। इसीलिए जो झूठ बोलता है आणि जो खोटं बोलतो वो शैतान उन सब झूठ बोलने वाले का क्या है, पिता है। आणि शैतान जे लोक खोटं बोलतात त्यांचा पिता आहे। इसलिए आज हम देखने वाले हैं झूठ बोलना, आणि आज आपण बघणार आहोत खोटं बोलणं। आज ऐसे हम पाप के विषय में देखने वाले हैं झूठ बोलना। आणि अशा पापांमध्ये बघत आहोत खोटं बोलणं। तो प्रियो, प्रभु नहीं चाहता कि हम झूठ बोले और हम सब लोग झूठ बोलते हैं। आणि देवाची इच्छा नाही की आपण खोटं बोलावं, पण आपण सर्वजण खोटं बोलतो। तो इसलिए प्रियो हम स्टेप बाय स्टेप जाएंगे। लाइन बाय जाएंगे। निर्गमन अध्याय 20 में कहा है तू झूठ न बोलना। आणि निर्गमन अध्याय 20 मध्ये सांगितलेलं आहे तू खोटं बोलू नकोस। तो ये कितनी आज्ञा है आणि किती आज्ञा आहे? तुम्हारा पिता का आदर करना, तो करुणा करना, तो व्यभिचार करना, तो चोरी, और 16वां तू झूठी गवाही न देना। कितने 9वीं नहीं 10वीं लालच है ना, 10वां तू लालच न कर, 10वां है। तो इसलिए प्रभु के वचन के अनुसार परमेश्वर ने आज्ञा दिया है कि तू झूठ न बोलना। आणि देवाच्या वचनानुसार देवाने आज्ञा दिलेली आहे तू खोटं बोलू नकोस। लेवी अध्याय 19 लेवी अध्याय 19 और उसके 11वें वचन में पढ़ सकते हैं। त्याच्या 11व्या वचनामध्ये वाचू शकता। लेवी 19 अध्याय 19 उसका 11। त्यांचा तुम्ही चोरी करू नये। मेरा नहीं बताया चोरी का, प्रभु वहाँ बैठे बोला नहीं, पहले झूठ बोल, इसमें झूठ क्या है। एकमेकांशी कपटाने वागू नये, बोलाबडी करू नये। ये भी था सेकंड सेक्शन से मतलब उसी में आज में तीन पाप निकाले थे, लेकिन उन तीनों में एक कपट था और अन्य जातियों से व्यवहार करना, ये तीसरा था। वो तो नहीं हुआ, तो भी ठीक है, फिर भी प्रभु बोलेगा फिर माझ्या नावाची बरीच न झूठ बोलना। तीसरा क्या यहाँ लिखा है, न झूठ बोलना। परमेश्वर ने एक दूसरे से झूठ बोलने के लिए मना किया है, परमेश्वर से झूठ बोलने के लिए मना किया है और एक दूसरे से झूठ बोलने के लिए मना किया है। आणि देवाने देवाशी खोटं बोलायला मना केलेलं आहे आणि एकमेकांशी खोटं बोलायला मना केला आहे। परमेश्वर को झूठ बोलना पसंद नहीं आणि देवाला खोटं बोलणं आवडत नाही। तो हम पढ़ेंगे नीति वचन अध्याय 6 उसका 16 से 19। नीतिसूत्रे अध्याय 6 ते 16 ते 19 पर्यंत। प्रोवर्ब्स नीतिसूत्रे 6 अध्याय अध्याय 6 नीति वचन नीतिसूत्रे 6 अध्याय 6 और उसका 16 से 19। 16 ते 19। परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत। परमेश्वर 6 वस्तुओं से द्वेष यानी पसंद नहीं करता, घृणा है उसको। आणि देव 6 गोष्टींना पसंत करते, त्याला त्या गोष्टीची घृणा आहे। नवे त्याला अशा 7 गोष्टींचा वेट आहे। हाँ, तो 7वीं उसे वो एकदम बिल्कुल पसंद नहीं करता, उसे बैर करता है, हेट करता है, नफरत करता है। उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जीवा, झूठ बोलने वाली जीभ। तो यहाँ आगे आप वो देख सकते हैं। तो हम देखते हैं कि झूठ बोलने वाली जीभ से परमेश्वर क्या करता है, नफरत करता है, पसंद नहीं करता। आणि खोट्या बोलणाऱ्या जिभेपासून देव नफरत करतो, त्याला ते आवडत नाही। प्रभु को पसंद नहीं है कि हम मसीह लोग जब यीशु के पास आते हैं तो हम झूठ बोले, और हम लोग बचपन से ही झूठ बोल रहे हैं। आणि देवाची इच्छा नाही की जे लोक त्याच्या जवळ आलेले आहेत त्यांनी खोटं बोलावं, पण आपण लहानपणापासून खोटं बोलत आलो आहे। झूठ बोलने वाली एक स्पिरिट है, खोटं बोलणारी एक आत्मा आहे, वो पूर्वजों से बहकर आई है। आणि ती पूर्वजांपासून वाहत आलेली आहे। शुरुआत झूठ बोलने वाली कहाँ से हुई, शैतान से। आणि खोटं बोलण्याची सुरुवात शैतानाकडून झालेली और आहे। वो आया
किसमें बीच? आणि ते बी आलं कोणामध्ये? आदम और हवा में। आदम आणि हवेमध्ये. तो वो मिला कहाँ? अदन की वाटिका में। आणि भेटलं कुठे त्यांना? एदन बागेमध्ये. जब अदन की वाटिका में आदम और हवा रह रहे थे, आणि एदन बागेमध्ये आदम आणि हवा राहत होते. तो शैतान जो धूर्त था, बुरा था, वो उस सांप के अंदर घुसकर उसने हवा को कहा कि क्या तुम्हें अदन की वाटिका में यहाँ का फल खाने को मना किया है? आणि शैतान जो धूर्त होता त्याने त्यांच्या मनामध्ये हवेला सांगितलं की या सर्व झाडांची फळं खायला तुम्हाला मना केलेला आहे का? तो उसने कहा नहीं, हम सब खा सकते हैं, सिर्फ बीच में जो वृक्ष है उसका हमें फल खाने को मना किया है क्योंकि हम मर जाएंगे। आणि ती म्हणाली की नाही, आम्ही सर्व झाडांची फळं खाऊ शकतो, पण जे मध्ये झाड लावलेलं आहे त्यांचं फळ खायला आम्हाला मना आहे, नाहीतर आम्ही खाल्ल्यावर मरू. और उत्पत्ति अध्याय 3 के 4 में पढ़ सकते हैं, उसने झूठ बोला। आणि उत्पत्ती 3 ते 4 मध्ये वाचू शकता ती खोटं बोलली. शैतान ने हवा से झूठ बोला। आणि शैतान हवेशी खोटं बोलला. परमेश्वर ने आदम को क्या कहा था? देवाने आत्माला काय सांगितलं? जब तू फल खाएगा जेव्हा तू फळ खाशील तू निश्चय मरेगा। तू निश्चित मरशील. लेकिन उसने झूठ क्या बोला? पण त्याने काय खोटं सांगितलं? उसने झूठ बोला तुम नहीं मरोगे। आणि तो खोटं हे बोलला की तुम्ही नाही मरणार. और 3 के 4 में ऐसा ही लिखा है। आणि 3 ते 4 मध्ये असंच दिलेलं आहे. किसी ने निकाला है तो फटाक से पढ़ो। आणि जर कोणी काढलेलं असेल तर पटकन वाचा. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. तुम्ही खरोखर मरना नहीं, मतलब वो कितना बड़ा झूठ उसने कहा। अभी देखो, आदम और हवा के सामने दोनों के पास एक सत्य था, एक झूठ था। उसने झूठ को अपनाया। आणि आदम आणि हवेच्या समोर खोटं होतं आणि सत्य होतं, पण त्यांनी खोट्याला पसंत तो केलं. इसीलिए जैसे उसने शैतान की आज्ञा को माना, उसने उस बात के अनुसार किया, ऐसे ही झूठ प्रवेश किया। आणि जे शैतानाच्या आज्ञेचं पालन केलं आणि खोट्याला स्वीकारलं म्हणून खोट्याने त्याच्यामध्ये प्रवेश इसलिए केला. यीशु मसीह ने कहा कि वो आरंभ से हत्यारा और झूठा है। आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला, तो प्रारंभापासून हत्यारा आणि वो खोटारडा सत्य आहे. पर टिका नहीं है। तो सत्यावर टिकून नाही. इसीलिए शैतान ही है झूठ का पिता। आणि शैतानच आहे खोट्याचा बाप. इसलिए जितने लोग झूठ बोलते हैं वो सब शैतान के बीच से, शैतान के दबाव के तले, शैतान के तले बोलते हैं। आणि जेवढे लोक खोटं बोलतात ते शैतानाच्या दबावाखाली आणि शैतानाकडून ते लोक खोटं बोलतात. तो एक स्पिरिट है। आणि एक आत्मा आहे. बाइबल हमें जूने करार में उसके विषय पर बताती है, आणि बायबल आपल्याला जुन्या करारामध्ये त्याच्या बाबतीत सांगते बहुत अच्छी रीति से। खूप चांगल्या तभी रीतीने. अगर हम सोचेंगे कि शैतान झूठा है, आणि आता आपण जर विचार केला की शैतान खोटारडा आहे, तो उसके पीछे जो चलने वाली दुष्ट आत्माएं हैं, वो उन्हें अथॉरिटी दिया है झूठ बोलने की। आणि त्यांच्या मागे चालणारी जी दुष्ट आत्मा आहे त्यांना अधिकार दिलेला आहे खोटं बोलण्याचा. ये जो लूसीफर शैतान ने क्या किया, जब गिरा तो गिरते समय स्वर्गदूतों के 1/3 भाग उसने अपने पीछे लिए। आणि शैतान ज्यावेळेस खाली पाडण्यात आलं त्यावेळेस त्यांनी 1/3 भाग स्वर्गदूतांचा खाली घेतला होता. इसीलिए उसके अंदर जो झूठ है वो उसने उन सारी दुष्ट आत्माओं में वो बोया है, इसलिए दुष्ट आत्माएं झूठ बोलती है। आणि म्हणून त्याच्यामध्ये जे खोटेचं बी आहे तेच बी त्यांनी सर्व दुष्ट आत्म्यांमध्ये पेरलेलं आहे म्हणून सर्व दुष्ट आत्मे खोटं बोलतात. मालूम है, दुष्ट आत्माएं जिनमें होती है वो झूठ होती है। आणि म्हणून ज्यांच्यामध्ये दुष्ट आत्मे आहे ते खोटं बोलतात. झूठ बोलने वाली भी एक स्पेसिफिक दुष्ट आत्मा है आणि खोटं बोलणारी एक खास दुष्ट आत्मा आहे जो आहाब को भटकाई। आणि ज्यांनी आहाबाला भटकवलं. हम पढ़ेंगे पहला राजाओं की पुस्तक, पहिला राजा अध्याय 22, अध्याय 22. पहला राजा अध्याय 22 और उसका 19 से त्याचं 19 पासून. उसका 19 से त्याचं 19 पासून. मिकाया म्हणाला, तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले. मैं आपको बताती हूँ, मिकाया एक प्रभु का दास है। आणि मिकाया हा देवाचा एक दास आहे. और प्रियो, आहाब को युद्ध में जाने के लिए, भटकाने के लिए झूठे भविष्यवक्ताओं के द्वारा भविष्यवाणी की जा रही थी. आणि आहाबाला युद्धाला पाठवण्यासाठी खोट्या संदेशांच्या द्वारे खोटी भविष्यवाणी केली जात होती. लेकिन प्रियो, जो यहोशापात था, आणि जो यहोशापात होता उसने कहा कि मुझे परमेश्वर यहोवा की ओर से भविष्यवाणी करने वाला चाहिए। आणि तो म्हणाला की मला देवाकडून भविष्यवाणी करणारा व्यक्ती पाहिजे आहे. तो इसीलिए
उस काल में मिकाया नाम का भविष्यवक्ता था। आणि म्हणून त्या काळामध्ये मिखाया हा देवाचा एक दास होता तो तो भविष्यवाणी करने के लिए तैयार नहीं था। आणि तो भविष्यवाणी करायला तयार नव्हता. लेकिन यहोशापात का मुंह देखकर उसने कहा ठीक है, मैं अगर ये राजा नहीं होता ना तो मैं यहाँ आता भी नहीं और कुछ बोलता भी नहीं। आणि यहोशापाताचं तोंड बघून तो म्हणाला ठीक आहे, मी तुझ्यासाठी करतो, जर हा नसता तर मी इथे आलो पण नसतो. तो मिकाया ने क्या कहा? मिकाया ने वहाँ भविष्यवाणी की कि युद्ध में मत जाना, इसमें जरूर हानि होगी। आणि मिखायाने अशी भविष्यवाणी केली की बिलकुल तुम्ही लोक युद्धाला जाऊ नका, तिकडे गेलं तर तुमचं नुकसान होईल. 17वें वचन में पढ़ो। 17व्या वचनामध्ये वाचूया. मग तो म्हणाला, सर्व इस्रायल लोक मेंढपाळा वाचून असलेल्या मेंढरांसारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसते. उसने भविष्यवाणी की कि मुझे ऐसा दिखाई देता है चरवाहा नहीं है और भीड़ें क्या हो गई है? तितर बितर, यानी युद्ध हारेगा, चरवाहा मारा जाएगा। ये उसने बराबर से बताया। ये सुनने के बाद देखो आगे क्या है। अच्छा, इस्रायलचा राजा यहोशापातच म्हणाला, हा माझ्या संबंधाने अनुकूल संदेश सांगणार नाही तर प्रतिकूल सांगेल असे मी आपल्याला सांगितले नाही वो काय. क्या करता है? उसने उल्टा क्या करना चाहिए था? चेतावनी देने के बाद जागरूक हो जाना चाहिए ना, होगा। लेकिन वो क्या होता है, ये मेरे पे जलता है ना, ये अच्छा नहीं है ना, ये मेरे विरुद्ध है ना, इसलिए मेरे विरुद्ध ही बोलेगा। आपको समझा? तब जाके 19 वचन में मिकाया कहता है, हाँ मिखाया म्हणाला, तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक. हाँ, परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस वो पडले. बता रहा है कि मैंने क्या देखा? मैंने देखा परमेश्वर सिंहासन पर बैठा हुआ है और सारे सिंहासन के सामने यहाँ देखा है कि वो उसके दाहिने बाएं स्वर्गदूत की स्वर्ग की समस्त सेना दिखाई दे रही। फिर परमेश्वर म्हणाला, आहावर असा कोण मोह घालेल की तो राखून गिलादावर चाल करून येथे पतन पावे. आहा युद्ध को जाना चाहिए, ऐसा कौन उसको उकसाएगा? ऐसा उसको कौन तैयार करेगा? फिर तेव्हा कोणी असे कोणी तसे म्हणते. होता है जो सेना थी, यानी स्वर्गदूत दोनों ने बोला ऐसा करेंगे तो ऐसा करेंगे तो, फिर त्यावेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, हाँ वो एक आत्मा उसके सामने आकर परमेश्वर के सामने आकर बोली, मी त्याला मोह घालतो. मैं जाकर उसको भटका सकती हूँ, उसे फंसा सकती हूँ, उसको जो करना है जो आप चाहते हो वो करवा सकती हूँ। फिर परमेश्वराने विचारले, कसा? तो म्हणाला, कैसे करेगा? तो म्हणाला, मी जाऊन त्याच्या सर्व संदेशाच्या मुखात असत्य वधवणारा आत्मा होईल. हाँ, क्या लिखा? उन सारे जो भविष्यवक्ता है जो उसके हैं, आपके नहीं, उसके हैं, उन सारे भविष्यवक्ताओं को सेम दूंगा। कौन सा? झूठ बोलने वाली आत्मा से। मालूम है? तो अगर सोचो अभी हम यहाँ 12 लोग हैं, आणि आपण इथे 12 लोक आहोत. 12 लोगों में भी सोचो हर एक जन अलग अलग बोलेगा, हर एक जन दर्शन देखा तो सेम गिरेगा क्या सबको? आणि प्रत्येकाला सेम दर्शन पडेल का? परमेश्वर हर एक को अलग अलग देगा। आणि प्रत्येकाला वेगवेगळं देईल. परमेश्वर कुछ देता है, जेव्हा देव बताता काही है, देतो किंवा सांगतो तो अलग अलग बताएगा। आणि वेगवेगळ्या रीतीने सांगेल. लेकिन इसके सभी जो भविष्यवक्ताएं थे जो आहाब के, आणि आहाबाचे जेवढे संदेश होते उनमें एक ही आत्मा होती, त्याच्यामध्ये एकच आत्मा होते, झूठ बोलने वाली, खोटं बोलणारी. इतनी स्ट्रांग थी, आणि इतकी मजबूत होती कि सभी एक ही ट्यून में बोल रहे थे, आणि सर्वजण एकच जीवनमध्ये बोलत जाओ होते. आहाब जाओ, आणि जा हा जा, तुम चिरायु होने वाले हो, आणि तू दीर्घायुष्य होणार आहे, आप युद्ध जीतने वाले हो, आणि तू युद्ध जिंकणार आहे, जाओ विजयी होकर आओ। आणि विजयी होऊन ये. जबकि वो मरने वाला था। आणि कधी तू मरणार होता. आपको समझ में आया? सिर्फ एक ही परमेश्वर का दास था मिकाया, उसने कहा कि ये तुम मरने वाले हो और सारी सेना भागने वाली है। आणि एकच देवाचा दास जो मिखाया होता तो म्हणाला की तुम्ही सर्वजण मरणार आहात आणि सर्वजण त्याच्याविरुद्ध होणार आहात. जब उसने कहा कि झूठ बोलने वाली आत्मा उन सब में डाल दोगी, तब परमेश्वर ने क्या कहा? आणि जेव्हा तू म्हणाला की सत्य बोलवणारी आत्मा त्याच्यामध्ये घालणार आहे, तेव्हा देव त्याला काय म्हणाला? परमेश्वर म्हणाला, तू त्याला मोह घालशील, जा तुझ्याकडून हे होईल तसेच कर. हाँ, परमेश्वर से परमिशन मिला, आणि देवाकडून त्यांना परवानगी भेटली. क्या? जब झूठ तेरा एक बेगाना सफल हो, आणि तुझं खोटं त्यांच्यामध्ये टाकणं हे यशस्वी होते. है ना? और इसीलिए यहोवा ने तेरे सारे भविष्यवक्ताओं में, आगे पढ़ो 23 वचन,
तर पहा, परमेश्वराने तुझ्या या सर्व संदेशांच्या मुखात असं ते वगवणारा आत्मा संचारवला आहे. झूठ होने वाली आत्मा डाली हुई है. तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे. झूठ होने वाली आत्मा हानि के लिए डाली जाती है. तो अभी यहाँ तो एक स्पेसिफिक दुष्ट आत्माएं डाली जाती है, आणि इथे जो खोटं बोलणारी आत्मा आहे ती टाकली जाते. लेकिन हम देखते हैं कि अदन की वाटिका से आदम और हवा के खून से ही प्रियो झूठ बोलने की जो आदत है, स्वभाव जो है, स्वभाव तो वो हमारे एक के अंदर, हमारे माता पिताओं के द्वारा, हमारे पूर्वजों से हमारे अंदर आया. इसीलिए हम भी क्या करते, स्वभाव से ही झूठ बोलते. आणि एदनच्या बागेमध्ये आदम आणि हवेच्या द्वारे, त्यांच्या रक्ताच्या द्वारे जो खोटं बोलण्याचा स्वभाव आहे तो आपल्या पूर्वजांपासून, आपल्या आई वडिलांपासून आपल्यामध्ये उतरून आलेला आहे. म्हणून आपल्या स्वभावातच खोटं बोलणं. यीशु मसीह ने अभी शैतान को अधोलोक में यानी नीचे डाल दिया है. आणि येशू ख्रिस्ताने शैतानाला अधोलोकामध्ये खाली टाकलेला आहे. क्योंकि आज बहुत सारे इंसान झूठ बोलते हैं. तरी सुद्धा आज खूप सारे लोक खोटं बोलतात. क्यों? कारण उनके खून का स्वभाव है, खून का स्वभाव. कारण त्यांच्या रक्ताचा तो स्वभाव आहे. कौन सा? कोणता? झूठ बोलना. खोटं बोलण्याचा. और इसीलिए समय आया, डर गए, झूठ बोल देते आणि हैं. मग वेळ आली, जेव्हा वेळ असते त्यावेळेस लोक घाबरून खोटं बोलतात. डर गए, झूठ बोल दिया. घाबरले, खोटं बोलले. मार मिलेगा, झूठ बोल दिया. मार भेटेल, खोटं बोलले. ऐसे छोटे छोटे बच्चों की देखो ना, झूठ बोल देते. आणि म्हणून लहान लहान मुलं सुद्धा खोटं उनको बोलतात. क्या मालूम है कि सच क्या है, झूठ क्या है. आणि त्यांना काय माहिती की खोटं काय की सत्य काय. जब पूछे क्या तूने ये खाया, नहीं. आणि जेव्हा त्याला विचारलं जातं तुम्ही खरंच बोलत नाही. मारा तुम्हें मारा, आणि तू मारलंस ना, नाही. बचपन से. लहानपणापासून. और जितना वो झूठ बोलते जाते हैं, वो स्पिरिट, वो आदत, वो स्वभाव एक मजबूत गढ़ बन जाता है. आणि जेवढं ती लोक खोटं बोलत जातात, ती आदत, ती जी सवय आहे, तो जो स्वभाव आहे तो मजबूत होऊन जातो. एकदम स्ट्रांग. इसलिए बोलता है लोगों के खून के अंदर शैतान ने क्या किया है, गढ़ हो गया है. झूठ बोलने वाला एक गढ़ बनाया है. आणि खूप साऱ्या लोकांमध्ये शैतानाने खोटं बोलण्याचा गड बनवलेला आहे. शैतान के राज्य में अंधकार है, उसमें भी गढ़ है. आणि शैतानच्या राज्यामध्ये अंधकार आहे, तिथे सुद्धा गड आहे. इसलिए बाइबल में लिखा है, गढ़ों को ढा देने का मैंने तुझे अधिकार दिया है. आणि त्या गडांना पाडण्याचा अधिकार मी तुला दिलेला आहे. और उसी रीति से पहले करंथियों की पुस्तक 10वें अध्याय में लिखा है कि सारे परमेश्वर के विरुद्ध उठने वाली कल्पनाओं को, गढ़ों को ढा देने का ऐसा अधिकार प्रभु ने हमें दिया है. आज्ञा पालन क्या करती है, गढ़ों को ढा देती है. आणि पहिलं ग्रंथिकारांचं पत्र जे 10 मध्ये देण्यात आलेलं आहे की देवाच्या तुझ्या जी काही योजना मनवली जाते त्याला नष्ट करण्याचा, त्याच्या सर्व गडांना नाश करण्याचा अधिकार तुला दिलेला आहे. तो इसीलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार प्रियो हम यहाँ देखते हैं. वो वचन आप पढ़ सकते हैं, गढ़ों को ढा देंगे. आप दूसरे 2 करंथियों की पुस्तक, दूसरा करंथियों की पुस्तक, दुसरं ग्रंथिकारांचं पत्र अध्याय 10 उसका 3 से पढ़ो. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. हाँ, हम अगर यद्यपि हम शरीर में चलते हैं, लेकिन हमारा मल्लयुद्ध शरीर से नहीं. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, हमारे लड़ने के शस्त्र दैहिक नहीं है. तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास, तो गढ़ों को ढा देने के लिए परमेश्वर के द्वारा सामर्थ्य, यानी क्या, गढ़ों को ढा देने के लिए. क्योंकि हम पाप बचपन से कर करके वो गढ़ बना रहता है. आणि लहानपणापासून पाप करून करून ते गड झालेलं असतं. इसलिए जल्दी से छूटते नहीं हो पाते, आणि ती पाप लवकर सुटत नाही, निकलते नहीं. निघत नाही. तो इसे ढाना पड़ता है, आणि त्याला पाडावं लागतं, उसे गिरा देना पड़ता है. त्याला पाडावं लागतं. फिर इसीलिए परमेश्वर के द्वारा सामर्थ्य. तो हमें कौन से हथियार दिए हैं, आणि कोणते शस्त्र दिलेले आहे. आगे 5वां वचन, तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करू, जिला ख्रिस्तापुढे मान वापरण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञा पालनात पूर्ण व्हाल, तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. मतलब हम जब भी मसीह के आज्ञा पालन करते हैं, तब हम उन्हें क्या करते हैं, दंडित करते हैं. जितने हम आज्ञाकारी हो जाएंगे, आज्ञा पालन करेंगे, उन्हें दंड मिलेगा, उनको शिक्षा मिलेगी. आणि जेवढं आपण आज्ञापालन करू तेवढं त्यांना शिक्षा भेटेल. मृत्यु, ये आत्मा जो है वो मरेगी नहीं. आणि ही जी आत्मा आहे त्याची मरणार नाही. आत्मा लोग मरते नहीं. आत्मी कधीच मरत नाही. मालूम है, तो परमेश्वर अगर पहले शैतान को मार डालता, आणि असं असं तर पहिले शैतानाला, देवाने शैतानाला मारलं असतं.
खत्म किया हुआ, संपून टाकलं असतं, लेकिन उसके कार्यों का नाश हो सकता पण त्याच्या कार्यांचा नाश होऊ शकतो. है. तो इसलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार कि ये जो स्पिरिट है वो किसी किसी में आत्माएं होती है. आणि ही जी आत्मा आहे ती कोणाकोणामध्ये असते. यहाँ तक कि कभी कभी प्रियो मसीह भविष्यवक्ताओं के अंदर भी झूठी आत्मा होती है. आणि इथपर्यंत जे खोटे संदेश आहेत त्यांच्यामध्ये पण ती आत्मा असते. तो इसीलिए झूठी दुष्ट आत्माएं मसीहों के अंदर भी ऐड कर बोल सकती है, बात कर सकती है. आणि खोटं बोलणारी दुष्ट आत्मा ख्रिस्ती लोकांच्या आतमध्ये बसून सुद्धा खोटं बोलू तो शकते. इसलिए देखो याकूब याकोब क्या किया, अपने पिता से झूठ बोला आपल्या वडिलांशी खोटं बोलला. है ना. जब उसको पूछा कि आवाज तो याकूब का लग रहा है, क्या तू याकूब है? आणि जेव्हा त्याला विचारलं की तुला आवाज याकोबाचा वाटतो, तू याकोब आहेस का? उसने कहा पिता मैं तुम्हारे लिए शिकार करके भोजन लाया, आणि मी तुमच्यासाठी शिकारी करून भोजन करून आणलेला इसे लो, इसे खाओ, मुझे आशीष दो. आणि याला घ्या, याला खा आणि मला आशीर्वाद द्या. तो या इसहाक ने क्या कहा, इसा काय म्हणाला, तू याकूब है? तू याकोब आहेस? उसने कहा नहीं. तो म्हणाला नाही, उसने झूठ कहा. तो खोटं बोलला. तो इंसान ये जो खून में है ना, स्वभाव है झूठ बोलने का. आणि हा जो स्वभाव आहे रत्नामध्ये बसलेला खोटं बोलण्याचा. नए करार में भी प्रियो पवित्र आत्मा से भरे हुए हनन्याह सफीरा, इनके अंदर भी देखो झूठ बोलना एक स्वभाव था. आणि नवीन कारणामध्ये हनन्याह आणि सफीरा यांच्यामध्ये पण खोटं बोलण्याचा स्वभाव होता. 5वें अध्याय में प्रेरितों के काम के 5वें अध्याय में पढ़ सकते हैं. जब ही उसने देखा कि अरे बहुत सारे शिष्य और बरनबास इन्होंने जमीन बेचकर वो सारा पैसा पतरस के शिष्यों के पैर के पास रखा, तो उसे भी लगा चले लो क्या होता है मालूम, जब कोई भी भला काम की उन्होंने किया होगा तो लोग आपस में तारीफ की होगी ना, वाहवा की होगी. इसीलिए हनन्याह को भी लगा कि अरे मेरी भी कोई तारीफ करे, मेरी भी वाहवा करे. इसलिए उसने भी जमीन बेचकर आधा पैसा कुछ पैसा छुपा के रखा और कहा पतरस को कि मैंने ये सारे जमीन का पैसा तुझे दिया. आणि प्रेषितांचे हृदयात 5 वर्ष तुम्ही वाचू शकता की ज्यावेळेस सर्व लोकांनी आपली धनसंपत्ती सगळी प्रेषितांच्या चरणावरती आणून ठेवली, त्यांची प्रशंसा केली गेली. त्याला पण आणि सफीराला पण असं वाटतं की आमची पण प्रशंसा केली जावी, म्हणून त्यांनी ही जमीन विकली आणि त्याच्यातले आधे पैसे त्यांनी प्रेषितांच्या पायाजवळ आणून वो ठेवले. प्रेरितों से यानी प्रेरित के अंदर जो आत्मा था, पवित्र आत्मा, उससे झूठ बोला. आणि प्रेषितांमध्ये जो पवित्र आत्मा होता त्याच्याशी ते लोक खोटं बोलले. इसलिए पतरस ने कहा वो जमीन तेरी थी, आणि पेत्र म्हणाले ती जमीन तुझी होती, तुझ्या जवळच होती, तेरी थी, तुझीच होती. जब तूने बेचा जेव्हा तुम्ही विकली, पैसा भी तेरा ही था. पैसे पण तुझेच होते, झूठ बोलने की क्या जरूरत मग है? तुला खोटं बोलायची काय गरज होती? इसलिए तूने झूठ बोला और वो उसी घड़ी मर गया. म्हणून तू खोटं बोललास आणि तो त्याच वेळेस गेला. तो इसलिए प्रियो हम देखते हैं कि झूठ बोलना एक शैतान की ओर से है. आणि खोटं बोलणं ही शैतानाकडून आहे. तो वो खून में, हमारे खून में रहकर वो झूठ बोलता है. आणि आपल्या रक्तामध्ये बसून ते खोटं बोलतं. हमारे खून के अंदर उसके काम है, आणि आपल्या रक्तामध्ये त्याची कामं आहेत वो अंदर नहीं है. आणि ते आतमध्ये नाही आहे. और उसका असर, उसका प्रभाव अंदर है. आणि त्याचा असर, त्याचा प्रभाव आतमध्ये जितना आहे. हम झूठ का सहारा लेंगे, जितना हम झूठ बोलते जाएंगे अपने आप को बचाने के लिए, किसी भी बातों के लिए, तो फिर शैतान का अधिकार हमेशा रहेगा. और याद रखो, बाइबल में लिखा है झूठ बोलने वाले स्वर्ग नहीं जाएंगे, स्वर्ग के वारिस नहीं होंगे. आणि जेवढं आपण खोटं बोलत जाऊ तेवढं शैतानाचा जो असर आपल्या शरीरावरती, आपल्या जीवनावरती होत राहील. आणि बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की जे खोटेरडे आहेत ते स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. तो इसलिए एकदम चेतावनी दिया है रेवलेशन चैप्टर 21 में. आणि चेतावणी देण्यात आलेली आहे प्रकाशित वाक्यात आहे, झूठ और हर एक झूठ का भाग बनाने वाले वो कभी भी स्वर्ग के राज्य में नहीं जाएंगे, दूसरी मौत गंधर्व में जलते रहेंगे. आणि जेवढे वेगळे आणि खोटारडे आहेत ते स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाहीत, पण त्याच्यासाठी दुसरी मृत्यू ठेवलेली आहे. इसलिए नीति वचन वाला कहता है नीतिसूत्र वाला म्हणतो 12:22 12:22 मध्ये प्रोव्हर्ब्स नीतिसूत्रे नीतिसूत्रे 12 अध्याय 12 उसका 22. त्याचं 22. असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते. जो झूठ बोलते हैं, असत्य बोलते हैं, वो परमेश्वर को घृणास्पद है. परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. हाँ, जो सच बोलते हैं कोई भी परिस्थिति में, हानि हो, नुकसान हो, कुछ भी हो, वो परमेश्वर को अच्छे लगते हैं. यीशु मसीह परमेश्वर को क्यों अच्छा लगा? क्योंकि वो कभी झूठ बोला नहीं. आणि येशू ख्रिस्त देवाला का आवडला? कारण देव कधी प्रवेशवरी खोटं बोललाच नाही. यीशु ने कभी पृथ्वी पर पूरा मनुष्य होने के बावजूद भी उसने
उसने सच ही बोला। आणि येशू ख्रिस्ताने पूर्ण मानव असून सुद्धा त्या पृथ्वीवर तो खरंच बोलला। 19:5 नीति वचन, एक नीतिसूत्रे प्रोवर्ब्स 19:19 वर्स 5। नीतिसूत्रे 19:5 खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही। झूठी गवाही देने वाला, झूठ बोलने वाला, उसको क्या है? शिक्षा त्याला चुकणार नाही। उसको शिक्षा हुए बिना वो रहेगा नहीं, मतलब उसको जरूर शिक्षा होगा। तो इसलिए बी केयरफुल। यहाँ तक कि प्रिय हम कभी कभी झूठी गवाही भी नहीं देना। आणि आपण खोटी साक्ष पण नाही मैं द्यायची। ये संडे को सिखाने वाली थी झूठी गवाही न देना। आणि मी रविवारी शिकवणार होती खोटी साक्ष देऊ नका। 2-3 जनों की कभी कभी सुनने में लिखने में गलती हुई तो मैं बोला जान दो, मैं तो लोगों ने दीदी ने जान उसके वचन लिया। आणि 2-3 जणांनी लिहिल्यामध्ये थोडीशी चूक केली, मग त्यांना असं वाटलं की तिने जाण बुजून गेला, इसीलिए मुझे ही बोला है। आणि म्हणून मलाच बोललेला आहे। कलीसिया को मालूम होना चाहिए कि हम जब भी कुछ गवाही देते हैं हम सच बोले। आणि मंडळीला माहीत असलं पाहिजे की ज्यावेळेस आपण साक्ष देतो तरी पण खरी घ्यायची आहे, सच बोलना है। सत्य बोलायचं। अभी कभी कभी कोई लोग गवाही अपनी नाम अपनी बड़ाई करने के लिए भी बोलते हैं। आणि कधी कधी काही लोक साक्ष स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी सुद्धा देतात। इसलिए मैं पढ़ते समय प्रभु का ही नाम करती हूँ। आणि म्हणून मी वास्तव में देवाचंच नाव उंच करते। अभी जैसे बीच में अभी एक गवाही आई थी, उसमें मुझे वो अच्छी नहीं लगी, लेकिन मैंने प्रभु से पूछा कि क्या करूँ, तो फिर मैंने एक ऐसी रीति से गवाही दी जिसमें सारा काम प्रभु का ऊंचा हो गया। आणि आता मला कशी साक्ष आली होती की मला आवडली नाही, पण देवाला विचारलं देवा काय करू, मी अशा रीतीने देवाने मला मार्गदर्शन केलं की त्याच्यामुळे मी सगळा गौरव देवालाच दिला। क्योंकि उस गवाही में उस व्यक्ति की गलती थी आणि त्या साक्षीमध्ये त्या व्यक्तीची चूक होती। अगर कोई आपके हाथ में सोचो अभी आप बैंक में गए हो, बैंक में आप जाने के बाद आपके हाथ में पैसा आपने निकालना है आपको 1000 रुपया, आणि तुम्ही बँकेत गेला तर तुम्हाला बँकेमधून पैसे काढायचे 1000 रुपये, और आपके हाथ में इतना पैसे का बंडल दिया, आणि तुमच्या हातात एवढं मोठं पैशाचं बंडल दिलं। बिना देखे तो हम लेते नहीं, बिना बोलकर पैसे हम डालते लेते हैं। हैं। देते समय तो हाथ से ही लेते ना, ऐसा थोड़ी बुक देते हैं, आधा टाका ऐसा बोल के हम लेते हैं क्या, है ना? पासबुक में थोड़ी हम लेते हैं, हम हाथ से ही लेते हैं ना, कैश के काउंटर से ना। तो मतलब इतना तो बंडल मिला ना, आणि एवढं तर बंडल 1000 के लिए 2 नोट, आणि 1000 के लिए 2 ही आणि नोट। 1000 रुपयांसाठी 2 नोटा। तो फिर इतनी नोटें आई तो मग एवढ्या नोटा आल्या तर आप क्या करोगे? तुम्ही काय कराल? अगर अंदर रखकर घर चले गए मतलब आपने धोखा दिया ना, आणि तुम्ही जर 8 ठेवून घरी निघून गेला तर तुम्ही धोका दिला ना। सही है ना? अभी वो जब बैंक वालों को मालूम पड़ता है अरे ये इतने नोट कम कैसे आए, आणि बँकेवाल्यांना माहीत पडतं की एवढी कमी नोटा कशा जब आल्या। बैंक बंद करने से पहले जो अकाउंटिंग होता है आणि बँक बंद करायच्या अगोदर अकाउंटिंग होतं कि वो लोग देखते हैं इतना आया और इतना गया तो बाकी कितना बचा वो सब देखते हैं, उसमें मालूम पड़ा अरे इतना पैसा कम, 10,000 कम, आणि त्यांनी बघितलं की याच्यामध्ये 10,000 रुपये कमी आहे। और जो कैशियर पे बैठा रहता है उससे काटा जाता है, आणि ते कॅशियरमध्ये जो बसलेला असतो त्याच्याकडनं ते कापले जातात उसका काटा जाता है। आणि त्याचे पैसे कापले जातात। इसलिए कैशियर पे कोई बैठने के लिए बहुत डरते, इसीलिए उस समय लोग फोन भी क्यों नहीं उठाते, क्योंकि उनको मालूम है अगर गलती हुआ तो मुझे इसमें से पैसा काटा जाएगा। आणि जो कॅशियर जे बसलेला असतो तो खूप घाबरून बसलेला असतो आणि तो फोन वगैरे का नाही उचलत, कारण त्याला भीती असते की त्याचे पैसे कापले जातात। तो कैशियर सोचा किधर गया, उसने वापस विड्रॉल के सारे स्लिप्स होते हैं ना, विड्रॉल यानी पैसा निकालने वाले स्लिप्स देखे, आणि पैसे काढण्याचे मेघा ने 1000 बोला है, मैंने बोलते मी काय त्यांनी 1000 सांगितले। अरे 1000 के बदले 1000 के बदले में मैंने 1 शून्य बढ़ा दिया, आणि 1000च्या बदल मी 1 शून्य वाढवलं 10,000 दिए आणि 10,000 दिले। पकड़ा है, फिर उसका अकाउंट खोला जाता है, किधर अकाउंट उघडलं जातं, कुठं राहते उधर तक जाने तक आणि कुठं जाईपर्यंत देखा हम आए काय है तुम्ही असं केलं, हाँ? तो नहीं हम तो अभी तक पुस्तक भी रखा है, हमको मालूम क्या है कि ये जाला है, ऐसा थोड़ी होता है, हमको मालूम है हम कितना निकालने के लिए आए और हमारे हाथ में इतना बंडल आया है, हम थोड़ा उधर नहीं ना। तो ऐसी गवाही आने के बाद सोचो क्या बोले हम तो बाबा मसीह है, हम किसी का कुछ खाने का नहीं है, ये झूठ हो गई ना गवाही। तो इसलिए मैंने टेक्निक से गवाही दी, आणि मी टेक्निकने साक्ष देते। इसलिए अभी भी हम गवाहियों में क्यों वो एक ऐसा वेदी का एक समय होता है, हम सोचते हैं गवाहियों को हम बहुत हल्के में लेते हैं, आणि साक्ष पण खूप हलक्यात घेतो। वो एक ऐसा कोर्ट यार्ड यानी न्याय का समय होता है,
आणि एक न्यायसभासाठी न्यायाची वेळ असते जज बैठा रहता है, आणि जज तिथे बसलेला असतो आप गवाही दे रहे हो आणि तुम्ही साक्ष देताय किसके विषय पर? कोणाच्या बाबतीत? ईश्वर के विषय पर। देवाच्या बाबतीत ये अच्छा है, हा चांगला अच्छा आहे, है, खरा भला है। भला आहे उसमें मुझे इनकी तारीफ नहीं करनी आणि है। याच्यामध्ये मला ह्याची द्यायची कोणा दुसऱ्याची तारीफ नाही करायची जज कोर्ट में अगर आप जाओगे तो गवाह बड़ा इम्पोर्टेंट होता है। आणि कोर्टात जर तुम्ही गेला तर साक्षीदार खूप महत्वाचा असतो अगर उसने झूठी गवाही दी है तो उसको शिक्षा मिलती है। आणि जर त्यांनी खोटी साक्ष दिली तर त्याला शिक्षा भेटते इसलिए बाइबल में भी परमेश्वर ने कहा कि झूठी गवाही नहीं देना, अपना नाम ऊंचा न करना, किसी और का नाम ऊंचा न करना, किसी इंसान का नाम ऊंचा न करना। इसलिए लोग बोलते हैं ना, मी प्रार्थना केली आणि देवाने बरं केलं। मैं ऐसे खास बोलती हूँ कि प्रार्थना की, परमेश्वर ने सुनली, परमेश्वर ने चंगाई दी। आणि खूप ऐसा सारे नहीं कहती कि मेरे प्रार्थना के कारण चंगे हो गए, आणि असं नाही म्हणत की माझ्या प्रार्थनेमुळे लोक बरे झाले इसके प्रार्थना के द्वारा ये व्यक्ति चंगा हो आणि गया, यांच्या प्रार्थनेद्वारे हा व्यक्ती बरा झाला प्रभु के कारण चंगा हो गया। आणि देवामुळे बरा झाला तो इसलिए प्रियो, मैं तो बोलती हूँ बहुत धन्यवाद, माइक पे गवाही चालू हो गई तब से। आणि खूप धन्यवाद की माईकवरती साक्ष चालू झालेली आहे बहुत, मैं तो प्रभु के लिए बहुत धन्यवाद देती आणि हूँ। खूप देवाला धन्यवाद त्या विषयात कभी कभी लेट आती है ना गवाहियाँ, तो उसे पढ़ने के लिए टाइम पकड़ता है, समझ में नहीं आता है। आणि कधी कधी साक्ष उशीर येतात म्हणून ते वाचायला वेळ इसलिए नसते मैं हमेशा जागरूक को बोलती रहती हूँ, लोगों को ना पहले ही दे, मतलब मुझे पढ़ने के लिए जो प्रेयर 3 दिनों को दिया रहता है, उसमें कैसे फिर मैं गवाहियाँ पढ़ लेती हूँ। आणि मग मी जागृतीला सांगते की पहिले साक्ष आणून देत जा, नंतर 3 जणांना प्रार्थना देते, त्याच्यामध्ये मी साक्ष ती वाचते तो फिर मुझे प्रिपरेशन होता है क्या बोलने का। आणि मी तयारी करत ठेवते की मग मला काय बोलायचं अचानक आ रही है, अचानक आली किसी किसी के अक्षर तो बहुत खूबसूरत होते हैं, काय काय लोकांचे अक्षर खूप सुंदर असतात बहुत खूबसूरत, जो पढ़ने के लिए इतने अच्छे लगते हैं। आणि म्हणायला इतके चांगले वाचायला इतके चांगले वाटतात काही जणांचे तर काय बोलायचं तर नाव द्यायचं, मी कसं वाचते मला देवा धन्यवाद। तो इसीलिए प्रियो, तो इसीलिए बाइबल ने जो यहाँ बताया, हमें झूठी गवाही नहीं देनी, झूठ नहीं बोलना है। आणि बायबल तिथे आपल्याला सांगितलेलं आहे की खोटी साक्ष द्यायचं नाही, खोटं बोलायचं नाही हम पढ़ेंगे कुलसियों की पत्री अध्याय 3 उसका 9। कलशकरांचं पत्र अध्याय 3 त्याचं वचन नया करार में जो हमारे लिए बताया गया है, नए करार ये जो प्रक्रिया है, उसमें भी प्रभु ने हमें खास आज्ञाओं को दिया है। आणि नवीन कराराची जी पत्री आहे त्याच्यामध्ये पण देवाने आपल्याला खास आज्ञा दिलेली आहे 3 का 9, तुलसियों की पत्री कलशकरांचं पत्र 3 का 9। 3 त्याचं 9 एकमेकांशी लबाडी करू नका एक दूसरे से झूठ मत बोलो, है ना, ये आज्ञा है। तो हमें कुछ भी हो तो हमें एक दूसरे से झूठ नहीं बोलना है, और झूठ फैलाना भी नहीं है, आणि खोटं पसरवायचं पण नाही झूठ फैलाना भी नहीं है। खोटं अगर पसरवायचं हमें नाही मालूम है, सोचो उदाहरण के तौर पर मेघा ने मुझे कुछ बोला, आणि उदाहरणार्थ मेघा ताईचा मला काही बोलली मुझे मालूम है ये झूठ है, आणि मला माहिती आहे खोटं मुझे आहे उसे फैलाना नहीं तर है। मला त्या गोष्टी पसरवायच्या नाही अक्सर लोग झूठ फैलाते हैं, आणि असं लोक खोटं तो पसरवतात ये नहीं होना चाहिए। आणि हे नाही झालं पाहिजे आज प्रभु हमसे ये सिखाता है कि हमें एक दूसरे से, यहाँ तक कि अगर किसी ने आपसे पैसा मांगा तो आप सीधा बोलो कि मुझे नहीं देना है बाबा, मुझे भी महीना भर चला है, मैं आपको नहीं दे सकता। आणि जर कोणी तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही सरळ बोला की मला तुम्हाला पैसे नाही द्यायचे, कारण का मला महिना चालवायचा अगर उनका हाथ भारी है तो ओपनली बोलो बाबा हाथ नहीं भरे। आणि जर त्यांचा हात भारी आहे तो ओपनली बोलो की आपका हात बहुत भारी है मैं तो एक जो कुछ काटने से पहले बोलती, पहला पैसा भेजो, बाद में केक का ऑर्डर करूँ। आणि केक वगैरे कापायच्या अगोदर मी त्याला सांगते की पहिले पैसे पाठवा मग मी केकची ऑर्डर देते लेकिन कुछ लोग ऐसे हैं जो देते ही नहीं, साल हो जाता है, आणि काही लोक असे आहेत जे देतच नाही, वर्ष होऊन जातात इसलिए मैं पहले बोलती, पहला पैसा, लेकिन आणि पहले पहिले सबसे सबसे पहले मुझे मालूम है ये लोग दे देंगे, तो इसलिए मैंने बोली। लेकिन जो उनका हाथ भारी है, पहले पैसे पाठो तरच केकची ऑर्डर। आणि त्यांचा हात भारी आहे, पहिला पैसा घेत बाद में केक ऑर्डर देते मालूम बात ओपनली बोला हुआ अच्छा है। आणि उघडपणे बोलायला चांगलं तेरा हाथ में अभी एक औरत ने मुझसे कहा, एक स्त्री मला म्हणाली मी ना त्या सिस्टरांकडे पैसे मागितले, और मैंने उस बहन के पास पैसा मांगा अहंकाराचे, पर अहंकारी हो बहुत मला पैसे नाही दिले, मुझे पैसा नहीं दिया माझ्या संकटाच्या वेळेला धावून नहीं आले, और मेरे संकट के समय पर दौड़ कर नहीं आए बाई तुझा हात किती भारी आहे, और मैंने कहा आपका हाथ कितना भारी है किती कठीण आहे तुझा हात, और बहुत कठिन है आपका हाथ ऑलरेडी तू तुझे पहिले घेतलेले दिले नाही, और पहले तुम्हें उनसे पैसा लिया वो उनको रिटर्न नहीं तुला दिया लाज नाही वाटत तिला पुन्हा पैसे मागायला? अब मुझे शर्म नहीं आई फिर से उनके पास जाकर पैसा मांगने के लिए तिला वाटलं मला माहिती नव्हतं, और उनको ऐसा लगा मैं मांग रही हूँ। अगोदर बोलू चुके और वो सिस्टर मुझे पहले ही बोल चुके थे कर्ज घेतलेले, कि कर्ज लिया है।
म्हणजे माणसाला खरं बोललं की वाईट वाटतं. और इंसान को अगर सच बोला तो फिर उनको बुरा लगता है, उनको पद आहे वो शांत हो गए. म्हणजे असं बोलू नको, तो अहंकार नाही, ते सत्य बोलते की मला नाही द्यायचं. और ऐसा मत बोलना कि वो अहंकार है, पर उन्होंने सत्य कहा कि उनको पैसा नहीं देना है. तो इसलिए प्रियो प्रभु के कभी कभी कोई लोग देखो गलतियाँ निकालते हैं, मुंह पर ही बोलते हैं, आणि कधी कधी काही लोक चुका काढतात, तोंडावरच बोलतात. हमारी आदत अच्छा नहीं है. आणि तुमची सवय चांगली नाही. तो जैसे एक बहन ने एक फैमिली को कहा था कि ऐसा तुम बार बार किसी फैमिली से ऐसा पैसा मांगते हो, अच्छा आदत नहीं है, ऐसा मुंह पर बोला था. आणि एक बहीण एका कुटुंबाला म्हणाली की तुम्ही वारंवार सगळ्यांना पैसे मागता, ही सवय तुमची चांगली नाही. काम करो, काम करा, काम कर कर तुम तुम्हारा घर चलाओ. काम करून तुम्ही तुमचं घर तो चालवा. फैमिली नाराज हो गई. तर ते कुटुंब रागवलं होतं. मेरे पास आकर बोले वो सिस्टर ने ऐसा हमारे साथ ऐसा बात किया. तो मैंने बोला देखो जो कुछ बोला सच बोला. आणि माझ्याजवळ येऊन त्या कुटुंबाने मला सांगितलं, तर मी त्यांना समजवलं की बघा जे काही बोलले ते खरं बोललेले आहे, झूठ नहीं बोला है, खोटं नाही बोलले. तो आपको बुरा नहीं लगा. तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे. जब कोई सामने सच है ना, हमारी जो हमारी प्रॉब्लम्स है, हमारे जो कमजोरी है, वो हमें बोल के दिखाया किसी ने तो हमें बुरा लगता है. आणि जे काही आपली निर्बंध आहे, जे आपल्या चुका आहे, जर कोणी आपल्याला बोलून सांगितलं तर ते आपल्याला वाईट हमें वाटतं. सच सुनना अच्छा नहीं लगता. सत्य ऐकायला आपल्याला आवडत नाही. अगर वो फैमिली ऐसी सोचो किसी ने पैसा मांगा, अभी सोचो मेघा ने पैसा नाही वो माझ्याकडे पैसे नाही, आणि मेरा ये ये झूठ जो बोलना बोलना अच्छा है लगेगा, उस एक्सेप्ट कर लेगी. और ये जो झूठ बोला है वो ग्रहण कर देगी. लेकिन सच में बोलूंगी तेरा हाथ भारी है मुझे नहीं देना है. आणि सत्य जर मी बोलली की तुझा हात भारी आहे, तुझा हात भारी आहे म्हणून मला द्यायचं नाही, तर हे ती ग्रहण नाही करणार, इसलिए तिला आवडणार नाही. लोग को मालूम है अगर सच बोलेंगे तो रिश्ता खराब हो जाएगा, झगड़ा हो जाएगा. इसलिए लोग क्या करते हैं, झूठ बोलते हैं मेरे पास पैसा ही नहीं. आणि लोकांना माहित आहे की जर मी सत्य बोलली तर आपली नाती बिघडून जाते, म्हणून लोक खोटं बोलतात की आपण आमच्याजवळ पैसे शैतान नाही. का प्लान है कि झूठ बोलकर फिर उस व्यक्ति का पॉकेट हमेशा खाली रहे. आणि शैतानाची योजना आहे की खोटं बोलून त्या व्यक्तीचं पाकिट नेहमी रिकामे ठेवणं. अगर वो बोलेगा मेरे पास पैसा नहीं, मतलब फिर आगे जाके क्या हो जाएगा, उसके पास पैसा नहीं रहेगा. आज जर तू बोला माझ्याजवळ पैसे नाही, तर पुढे जाऊन त्याचं पाकिट रिकामी होऊन जाईल. शैतान का दावपेच है. आणि शैतानाची योजना आहे. वो बोलना मतलब कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. तो जुना मनुष्य है झूठ बोलना. अभी हमने मसीह को पहन लिया है. आणि आता आपण ख्रिस्ताला तो परिधान मसीह केले सत्य है. आणि ख्रिस्त हा सत्य आहे. यूहन्ना अध्याय 8 में लिखा है तुम सत्य को जानोगे, सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा. आणि योहान अध्यायामध्ये देण्यात आलेले आहे की तुम्ही सत्याला जाणा तर सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. तो फिर हमारा जुना मनुष्यत्व जो हमें आदम से मिला वो मनुष्यत्व हमें उतार दिया है और मसीह को पहना है. इसलिए हमें इस नए मनुष्यत्व में झूठ बोलना नहीं है, नया यानी सच बोलना है. आणि जुनं मनुष्यत्व जे आपल्याला आत्मावरून भेटलेलं आहे ते जुनं मनुष्यत्व आता आपण काढलेलं आहे आणि ख्रिस्ताला आपण परिधान केले. तर ख्रिस्त सत्य आहे म्हणून आपल्याला सत्य बोलायचं आहे, खोटं नाही बोलायचं आहे. अभी इफ्सियों की पत्री 4 का 25. इफ्सिकरांचं पत्र अध्याय 4 त्याचं 25. इफिशियंस इफ्सिकरांचं पत्र 14 अध्याय 4 उसका 25. त्याचं 25. इफ्सियों की पत्री इफ्सिकरांचं पत्र अध्याय 4. अध्याय 4 इफ्सियों की पत्री इफ्सिकरांचं पत्र अध्याय 4 अध्याय 4 और उसका 25. त्याचं 25. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येकजण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. क्या लिखा है यहाँ पर? लिखा है कि हम इस कारण एक दूसरे से झूठ बोलना छोड़कर अपने पड़ोसी से सच बोले. ये है सॉल्यूशन. सबसे लास्ट वचन है आज. आणि आहे सोल्युशन, हे सर्व शेवटचं वचन आहे. आपको अगर झूठ से बाहर निकलना है खोट्यातून जर तुम्हाला बाहेर निघायचंय और आप झूठ का जुना स्वभाव उतारना है, आणि खोट्याचा जुना स्वभाव तुम्हाला उतरवायचा आहे, सबसे पहला आपको करना है झूठ न बोले. आणि सर्वात पहिले तुम्हाला हे करायचंय की खोटं बोलायचं नाही. दूसरा दुसरं सच बोले. सत्य बोलायचं. सच बोलकर ही आप इस बीमारी से, इस श्राप से, इस आत्मा से और इस स्वभाव से मुक्त हो सकते हैं. आणि सत्य बोलल्याशिवाय तुम्ही या आत्म्यापासून, या स्वभावापासून मुक्त होऊ शकता. क्यों हम सच बोले, यहाँ उसका उत्तर दिया है क्योंकि हम आपस में एक दूसरे के अंग हैं. आणि का आपण सत्य बोलायचं आहे, कारण आपण आपापसामध्ये एकमेकांचे अवयव आहोत. हम सब प्रभु का अंग बनकर एक दूसरे से जुड़े हुए हैं. आणि आपण सर्वजण देवाचे अवयव बनून त्याच्याशी जुळले
केलेले आहे. इसका मतलब हम जब एक दूसरे से झूठ बोलते यानी यीशु से झूठ बोलते. याचा अर्थ ज्यावेळेस आपण खोटं बोलतो आपण देवाशी खोटं बोलतो. मालूम हुआ, अगर हम एक दूसरे के अवयवों से झूठ बोल रहे इसका मतलब किसी झूठ बोल रहे बॉडी किसी हो जाती है यीशु की. हम सब अंग बनकर जब एक शरीर बनता है यीशु का. आणि आपण सर्वजण अवयव म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं शरीर बनतं. मस्तक कौन है यीशु का? आणि मस्तक कोण आहे? पिता. पिता. तो बॉडी कौन है? मग शरीर कोण आहे? आपण सर्वजण. जितने संसार में मसीह लोग हैं आणि जेवढे या जगामध्ये ख्रिस्ती लोक आहेत हमने जीवन के वासी नहीं, फक्त सियोन वासी नाही. संसार में जितने मसीह लोग हैं आणि जगामध्ये जेवढे ख्रिस्ती लोक आहेत सब मिलकर यीशु का एक बॉडी बनता है, देह बनता है, शरीर बनता है. आणि आपण सर्वजण मिळून देवाचा देह आणि शरीर तो बनतो. हम जब एक दूसरे के साथ झूठ बोलते हैं इसका मतलब यीशु से हम झूठ बोलते हैं. आणि ज्यावेळेस आपण एकमेकांशी खोटं बोलतो याचा अर्थ आपण देवाशी खोटं और जब बोलतो. हम सच बोलते हैं आणि ज्यावेळेस आपण सत्य बोलतो उस समय यीशु का बॉडी को हम एकदम प्रकाशित करते हैं, बढ़ती करते हैं. आणि त्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराला प्रकाशित करतो, त्याची वाढ करतो. हमारी बॉडी को हम बढ़ाते हैं. आणि आपल्या शरीराला आपण वाढवतो. हम छोटा का छोटा या अंग ऐसा छोटा ही रहना नहीं चाहिए. हमारी बॉडी बढ़नी चाहिए. वैसे मसीह की भी बॉडी बढ़नी चाहिए. आणि आपण लहानच राहावं अशी आपली इच्छा नसते. आपली इच्छा असते आपण वाढवं, तसंच ख्रिस्ताचं अंग वाढलं और पाहिजे. सच बोलने से हम सबकी बॉडी मतलब प्रभु की बॉडी बढ़ती है. आणि सत्य बोलण्याच्या द्वारे सगळ्यांची शरीर देवाचं जे शरीर आहे ते वाढू लागतं. और याद रखो चर्च जो खड़ा है वो सत्य पर खड़ा है. आणि चर्च जे उभा आहे ते सत्यावरती उभा आहे. इसलिए चर्च में आने वाले कभी भी प्रभु से और एक दूसरे से कभी झूठ नहीं बोले, नहीं तो असत्य को नहीं. आणि चर्चमध्ये येणाऱ्या लोकांनी कधी खोटं बोलू नये, कारण का नाहीतर तुम्ही टिकणार नाही. सत्य और असत्य का नो मैचिंग. आणि सत्य आणि असत्य कधी मॅच नाही होऊ शकत. सत्य और झूठ मैच नहीं होता. सत्य आणि खोटं कधी मॅच नाही होऊ शकत. झूठ को निकाला जाता है. खोट्याला बाहेर काढलं जातं. इससे भी केयरफुल. खूप काळजीपूर्वक राहा. परमेश्वर के राज्य में झूठ बोलने वालों का रहने का अधिकार नहीं है. आणि देवाच्या राज्यामध्ये खोटं बोलणाऱ्या लोकांना राहण्याचा अधिकार नाही. उसको ज़्यादा लोग होना चाहिए था. आणि जास्त लोक असायला पाहिजे होती. प्रभु के वीडियो बहुत जल्द देखे. आणि देव करू हा व्हिडिओ खूप सारे लोकांनी बघावा. मतलब सब अपने अंदर के झूठ बोलने की आदत को दूर करते हैं. आणि सर्वजण आपल्यामध्ये खोटं बोलण्याची जी आत्मा आहे, स्वभाव आहे, त्याला दूर करते. तो इसलिए बहुत ज़रूरी है. खूप गरजेचं आहे. और हम सब ने बचपन से बहुत झूठ बोला है और अभी भी बोल रहे हैं. आणि आपण सर्वजण लहानपणापासून खूप खोटं बोललेलो आहोत आणि आताही खूप खोटं बोलतो. झूठ बोलना एक कला है. आणि खोटं बोलणं ही एक कला आहे. ये निबंध मैंने लिखा था. ॲडव्हर्टाइजमेंट करायला करतात. क्या झूठ एक क्या स्टाइल में लोग बोलते हैं कि किसी को भी लोग सच्ची बोल रहे हैं. आणि खोटं एकदम स्टाईलमध्ये बोलतात. लोकांना असं वाटतं खरंच कोई बोलतात. कोई लोग तो झूठ बोलकर बाइबल पे भी हाथ रखते हैं. आणि काही काही लोक तर खोटं बोलून बायबलवरती पण हात मैं ठेवतात. बाइबल पे हाथ रख के बोलता हूँ आणि बायबलवरती हात ठेवून बोलतो. ऐसा ऐसा ही है. आणि असं असंच आहे. जब से फिर मैंने लोगों को बाइबल पे हाथ रखना नहीं छोड़ा है. आज मालूम है प्रभु ने मुझे बोला ये झूठ बोल रहा है, इसको डर नहीं है, बाइबल का भी डर नहीं है. आइंदा कभी भी बोली और इसके ऊपर हाथ रखने को किसी को नहीं दूंगा. तब से मैंने छोड़ने पहले मैं बोलती थी सच बोल रहा है इस पे हाथ रख. मैं भी झूठ बोलती नहीं थी तो बाइबल पे हाथ नहीं रखती हूँ. क्योंकि मैं सच बोलती हूँ तो बाइबल पे हाथ रखने के लिए मुझे डर नहीं, क्योंकि ये बाइबल मेरा न्याय करने वाला है. अगर हम आपस में बात कर रहे हैं तो मैं बीच में बाइबल रखूंगी. आणि जर आपण असं बोलतो तर मध्ये मी बायबल ठेवेल. क्यों? का? ये गवाह है. आणि हा साक्षीदार आहे. अगर मैं झूठ बोली तो ये क्या करेगा, मेरा न्याय करेगा ना. आणि जर मी खोटं बोलली तर हा माझा न्याय करेल. इसलिए तो कभी भी सच बोलती रहेगी. अगर मेरे पति के सामने में बोलना चाहिए मैं बाइबल में हाथ रख के बोलूँ, मैं झूठ नहीं बोलूँ, सच बोलूँ. कभी कभी हम सच बोलते किसी को सामने वाले को विश्वास नहीं होता. आणि झूठ बोलने से लोग सब लोग विश्वास करते हैं. आणि खोट्यावरती लोक लवकर विश्वास जल्दी ठेवतात. विश्वास करते हैं. आणि लवकर विश्वास लेकिन ठेवतात. सच पे जल्दी विश्वास पण नहीं करते. सत्यावर लवकर नाही विश्वास ठेवत. यीशु सच बोल रहा था इसलिए यीशु के ऊपर कोई विश्वास नहीं करता. आणि येशू खरं बोलत होता म्हणून येशूवरती कोणीही विश्वास ठेवत यीशु अगर नव्हता. वहाँ वो जो हमने पढ़ा ना वो भी जॉन चैप्टर 8 में आणि अगर आठ मध्ये झूठ बोलता है ना तो लोग वहाँ के सब एक्सेप्ट कर लेते. आणि येशूने जर तिकडे खोटं बोलला असता तर सगळ्यांनी त्या गोष्टी ग्रहण केल्या वो असत्या. सच बोल रहा तो था खरं बोलत होता इसलिए वहाँ ग्रहण नहीं किया. आणि म्हणून ते तिथे ग्रहण नाही इसलिए केले. झूठ बोलने वाला क्या मस्त बोलता है. आणि खोटं बोलणारे किती मस्त खोटं बोलतात. मिकाया सच बोल रहा था. आणि मिखाया खरंच बोलत होता एक्सेप्ट नहीं किया. आणि ते एक्सेप्ट नाही और केलं. झूठ बोलने वाले लोग ओ आहाब ने सो
परमेश्वर का थोड़ा डर था, उसको लगा बाबा नहीं बाबा कोई तो यहोवा का भविष्यवक्ता चाहिए, मैं इन पर विश्वास नहीं करता। उसको कहीं ना कहीं फीलिंग्स आई। आणि यहोशप्पा देवाचा भय बाळगत होता म्हणून त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी feelings आली म्हणून तो म्हणाला देवाचा संदेश हा पाहिजे. वेदी पर खड़े रहते समय कोई कोई लोग मेरे सामने झूठ बोलते हैं, मुझे मालूम पड़ता है क्या नहीं तो बोलता है वो लोगों को लगता है दीदी को सीढ़ी मारा, मेरे को क्या सीढ़ी लगा सकते हैं क्या? प्रभु की दया से पवित्र आत्मा से भरी रहती हूँ उसमें, मुझे मालूम पड़ता है। बोला कुछ नहीं, झूठ बोला ना, देख अगले संडे तक या आदमी उसके संडे तक बीमार के लिए प्रेयर कर पाए, और ऐसा ही होता है। नेक्स्ट ईयर उसके अगले संडे में ना झूठ बोला था ना मेरे सामने, मेरे को झूठ बोला, अरे मुझे झूठ बोलना है तो प्रभु से झूठ बोलना, आणि मला खोटं बोला म्हणजे देवाशी खोटं बोलणं. कभी कभी बीमारी में लोग बोलते क्या कोई कोई लोग उससे बोल रहे हमने ऐसा नहीं पड़ेगा, हमको नाम नहीं रखने का, दीदी को अक्ल नहीं है क्या? हाँ बीमारी में भी ऐसा ऐसा बोलती है, तभी तो मौका मिलता है बोलने के लिए, नहीं तो कब बोलेंगे, नहीं तो मौका ही नहीं मिलेगा ना बोलने के लिए। बीमारी में ये सब तकलीफ क्यों हम झूठ बोलते हैं? तो यो आज वचन हमें बताता है कि आज प्रभु आपको मुझको सबको कह रहा है झूठ बोलना आज से नहीं। आणि आज देव तुम्हाला आणि मला सर्वांना सांगत आहे की आजपासून खोटं बोलू नका, सच बोलो, सत्य बोला, जो भी हो सच बोलो, जे काही आहे खरं बोला, एक दूसरे से, एकमेकांशी, प्रभु से, देवाशी, प्रभु के दास से, देवाच्या दासाशी, अपने घर के लोगों से, आपल्या घरातल्या लोकांशी. और कृपा करके कभी भी बाइबल पे हाथ रख के कभी भी झूठ नहीं बोलो। आणि कृपया बायबलवरती हात ठेवून कधीही खोटं बोलू नका. मार मिला झूठ, कभी कभी सच बोलकर भी अगर मार मिलता है तो चलेगा, आणि कधीतरी खरं बोलून जर मार भेटतो तर चालेल, चलेगा, लेकिन झूठ बोलकर प्रशंसा नहीं है। पण खोटं बोलून स्वतःची प्रशंसा ओढून घेऊ नका. हालेलुया, हालेलुया. आज समझ में आया? आज समजलं? तो किया है हमने एक बार, केले ना आपण पाप? आपल्या डोक्यामध्ये ठेवून नाही द्यायचं, आम्ही बी समोरचा खरं बोलतोय खोटं बोलतोय आपण करू ना, आपलं डोकं कुठेल ना. त्यावेळेस काय नाही असं बोलायचं, असं काय नाही, तुझ्या डोक्याची शपथ मी खरं बोलते, और तेरी कसम में झूठ नहीं बोल रहा, सच बोल रहा हूँ. डोक्यावर हात ठेवून मला अपने सिर पर हाथ रखने मत देना. ठेवायचं तर ठेवा, नाही ठेवायचं तर तुमची मर्जी. माहिती पडलं? विश्वास रखना नहीं रखना वो सामने वाला है, लेकिन सामने वाला विश्वास नहीं रखता बोलते आप कसम रखो, आएगा आगे टेस्ट भी आएगा, कसम का भी निकलेगा, अच्छा वेट पॉइंट मिलेगा कसम का. आज भी मैं प्रभु को बोल रही थी, प्रभु और भी हम लोग ऐसे कौन से पाप है जो हमने बचपन से किए और अभी भी कभी कभी तो हम सब कसम नहीं खाते, लेकिन आज भी मुझे लोग बहुत से लोग कसम खाते हैं. आणि आजही खूप सारे दुसरे लोक शपथ घेतात. हम शपथ तभी खा सकते हैं जब कोर्ट में जाएंगे, आणि शपथ तेव्हाच खाऊ शकतो ज्यावेळेस आपण कोर्टामध्ये वहाँ जातो. तो खाना ही पड़ेगा, वो लीगली है. आणि तिथं खावाच लागेल कारण का ते निगडी आहे. लेकिन तो इसलिए खाना पड़ेगा, लेकिन बाकी बेफिजूल से तुझ्या डोक्याची शपथ, माझ्या डोक्याची शपथ, तुझ्या आईची शपथ, ये नहीं करना. प्रभु की स्तुति हो. तो हम माफी मांगेंगे, क्षमा मागे. प्रभु से कहेंगे आज के बाद हम नहीं बोलेंगे, सच बोलेंगे. आजपासून आम्ही खोटं नाही बोलणार, खरंच बोलणार. पिता सचमुच प्रभु, पवित्र पिता, हमारे पूर्वजों से हमारे खून में जो ना स्वभाव वो है झूठ बोलना, जो से तूने कलवरी क्रूस के बलिदान के द्वारा उसे नीचे उतारा है, आज हमें मसीह को पहना है. इसलिए बाइबल में लिखा है जो कोई प्रभु यीशु में उसका पुराना बीत गया और देखो सब कुछ नया हुआ, नई सृष्टि. इसलिए प्रभु आज से हम कभी भी झूठ नहीं बोलेंगे और हम जो बोलेंगे सच बोलेंगे. हमारे सारे गुनाहों को, पापों को माफ कर प्रभु, तेरे राज्य में आने के बावजूद भी हम झूठ बोले हैं, हमें माफ कर देना. दया रखना, सब कुछ आपके हाथों में ही है प्रभु. सामने वाला विश्वास करे ना करे, हम सच बोले. तू तो जानता है ना सच, फिर हम सच के राह पर, क्योंकि जो सच बोलता है उसके साथ परमेश्वर होता है, उसके बाजू में परमेश्वर रहता है. जो झूठ बोलता है उसके साथ शैतान रहता है. इसलिए प्रभु हमें आगे कभी झूठ बोलने नहीं देना, हमेशा तेरी ओर बने रहने के लिए, तेरे पक्ष में बने रहने के लिए सहायता. इन सबको यीशु के नाम से कर दो.
करुणा दया मांगी छेड़ा हुआ हाथ मांगो अपने आशीष को यीशु के नाम से आमीन।